16 ऑक्टोबर 2025 ची ती रात्र. कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर पसरलेला चोरला घाट. दाट जंगल, वळणावळणाचा रस्ता आणि रात्रीचा काळोख. याच घाटातून 2 कंटेनर जात होते असं सांगितलं जातं. या कंटेनरमध्ये नेमकं काय होतं याची माहिती त्या क्षणी कुणालाच नव्हती, पण काही तासातच एक अफवा वाऱ्यासारखी पसरली. या कंटेनरमध्ये तब्बल 400 कोटी रुपयांच्या नोटा होत्या आणि त्या लुटल्या गेल्या. आकडा मोठा होता, त्यामुळे खळबळ उडणं साहजिकच होतं. पण प्रश्न असा होता की इतक्या मोठ्या रकमेची वाहतूक नेमकी कुणासाठी आणि एवढ्या निर्जन घाटातून का केली जात होती, हे जाणून घेण्यासाठी ही स्टोरी शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ. ही कथित लूट चोरला घाटात घडल्याचं सांगितलं जात असतानाच काही दिवसांनी या प्रकरणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रात नाशिक पर्यंत पोहोचले. नाशिक ग्रामीण पोलीस हद्दीत घोटी-वाडीवरे महामार्गावर संदीप पाटील नावाच्या एका व्यक्तीला अडवण्यात आलं. त्याच्याकडे कथित लुटीबाबत चौकशी करण्यात आली. मारहाण झाली, धमक्या दिल्या गेल्या आणि अपहरण केल्याचा आरोप पुढे आला. या घटनेनंतर संदीप पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि इथून या कथेला वेगळंच वळण मिळालं. सुरुवातीला तक्रारीत 400 कोटी रुपयांच्या लुटीचा उल्लेख होता, पण काही दिवसातच हा आकडा बदलला. संदीप पाटील यांनी अचानक दावा केला की लुटलेली रक्कम 400 नाही तर तब्बल 1000 कोटी रुपये होती. या बदललेल्या आकड्यामुळे संपूर्ण प्रकरणावर संशयाचे ढग अधिक गडद झाले. खरंच एवढी रक्कम होती का, की आकडे फुगवत नेले जात होते? आणि जर 1000 कोटी रुपये होते तर ते गेले कुठून आणि कुणाकडे? या सगळ्यात संदीप पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला. या व्हिडिओत त्यांनी धक्कादायक दावे केले. ठाण्यातील एक नामांकित बिल्डर, एका राजकारणी व्यक्ती आणि एका हवाला ऑपरेटरशी संबंधित रेकॉर्डिंग आपल्या ताब्यात असल्याचं त्यांनी सांगितलं. इतकंच नाही तर काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहभागाचा संशय देखील त्यांनी व्यक्त केला. आपल्यावर दबाव टाकण्यात आला असून जीवाला धोका असल्याचं सांगत त्यांनी संरक्षणाची मागणी केली. पण हा व्हिडिओ व्हायरल करण्यामागचा हेतू नेमका काय होता, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. दरम्यान या कथित लुटीबाबत आणखी एक धक्कादायक माहिती पुढे आली. सूत्रांच्या माहितीनुसार कंटेनरमध्ये असलेल्या नोटा या 2000 रुपयांच्या असल्याचं सांगितलं जात आहे. या नोटा सध्या चलनातून बाद झाल्यात, पण ज्याचं कायदेशीर अस्तित्वच संपलंय अशा नोटा इतक्या मोठ्या प्रमाणात बाहेर कशा आल्या, हा प्रश्न गंभीर होता. या नोटा कायदेशीर चलनात रूपांतरित करण्याची जबाबदारी गुजरातमधील एका आश्रमाकडे देण्यात आली होती, असा दावाही करण्यात आला. पुण्यातील एक बिल्डर आणि आश्रम यांच्यात झालेला कथित करारानुसार 60-40 कमिशनच्या आधारावर सुमारे 170 कोटी रुपये कायदेशीर नोटांमध्ये देण्यात येणार होते आणि हे पैसे पुन्हा महाराष्ट्रात पाठवले जाणार होते. धार्मिक स्थळं, हजारो कोटींची रक्कम आणि बेकायदेशीर चलन या सगळ्यांनी प्रकरण अधिकच गूढ बनवलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. संशयित जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, जनार्दन धायगुडे, विराट गांधीसह 5 जणांना अटक करण्यात आली. तपास सुरू असतानाच कर्नाटकच्या बेळगाव जिल्ह्यातील खानापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झाले. 2 राज्यातील पोलिसांचा समन्वय सुरू झाला आणि तपासाची व्याप्ती वाढू लागली. मात्र इथेच या कथेला एक मोठा धक्का बसला. बेळगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर व्ही हिरेमठ यांनी चोरला घाटात 400 कोटींच्या कंटेनर लुटीची घटना घडलीच नसल्याचं स्पष्टपणे जाहीर केलं. नाशिक पोलिसांकडून पत्र आलं असून त्याला उत्तर दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं. एका बाजूला लूट झाली असल्याचा दावा, तर दुसऱ्या बाजूला ती घटना पूर्णपणे फेटाळून लावली जात असताना या प्रकरणाचं गूढ अधिकच वाढलं. दरम्यान या कथित लुटीमागे राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झाली. एका बड्या साहेबांचं नाव कुजबुजीत घेतलं जाऊ लागलं. मुंबई पोलीस मुख्यालयातही वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली, पण अधिकृतपणे कुणीही काहीच बोलायला तयार नव्हतं. आज परिस्थिती अशी आहे की चोरला घाटात खरंच कंटेनर लुटले गेले का याचं ठोस उत्तर कुणाकडेच नाही. कंटेनरमध्ये 400 कोटी होते की 1000 कोटी, हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. चलनबंदीनंतर इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा बाहेर कशा आल्या, त्यांचा अंतिम लाभार्थी कोण होता आणि या सगळ्या कथेमागे नेमका सूत्रधार कोण, हेही अजून गुलदस्त्यातच आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ही कथा इथे संपलेली नाही. तपास जसजसा पुढे जाईल तसे तसे नवे धागेदोरे उलगडत जातील आणि त्या धाग्यांमधून सत्य बाहेर येईल की आणखी एखादं गूढ तयार होईल, हे पाहणं बाकी आहे. बाकी कार्यारंभवर नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कार्यारंभ डिजिटल या आमच्या फेसबुक आणि इन्स्टा पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.